मुझे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुझी प्रार्थना। या विचारमंचावरती सर्व मान्यवर, बेळगावचे माजी महापौर साहेब, पाटील साहेब, टिकेकर साहेब आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचंही मी मनापासून आभार मानतो। याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। जे कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा छान झाली साहेब आणि शेवट सुद्धा आपल्याला असाच आणि असाच करायचं आहे। या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे। कार्यक्रम 3 तासाचा आहे। कार्यक्रम आज इतका छान आणि सुंदर होणार की मौली 5 महिने हा कार्यक्रम तुम्ही विसरायचा नाही। इतक्या लांबून मी आलोय, ते तुमच्यासाठी आलोय। आज खरंच देणाऱ्याचे हात मोठे आहेत। जसे देणाऱ्याचे हात मोठे आहेत तसे घेणाऱ्याचे हात सुद्धा त्याच्यावर मोठे पाहिजेत आणि ते प्रामाणिक पाहिजेत। सांगण्याची वस्तुस्थितीच म्हटलं तर महापौर साहेबांनी बोलले तर की टिकेकर साहेबांच्याकडे आज धनदौलत आहे, त्यांनी मिळवली। अरे पण खर्च करण्याची दानत पाहिजे, भाव पाहिजे, भावना पाहिजेत। आणि त्या भावना, तो भाव आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी टँकर देऊन आणि काही आज जी तुम्हाला इथून पुढची सुद्धा मदत जी लागणार असेल तर टिकेकर साहेब प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आणि प्रयत्न करत राहतील। आज बरेचसेच पाहुणे बोलणार आहे। मी आता खाली कार्यक्रमाला एकदा आलो की जवळजवळ 3 ते 3.5 तास मी पाणी सुद्धा पिणार नाही, इतका कार्यक्रम कोकावरती जायचं आपल्याला घेऊन। आपण बोलत आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बऱ्याचशाच सुखसुविधा या कार्यक्रमातून तुम्हाला मिळत राहतील। संसार काय आहे, संसार कसा करावा, तो नीटनेटका असावा का, एक स्त्री म्हणून स्त्रीत्व पाळावं का, या कार्यक्रमातून सगळ्या उपस्थित मान्यवरांना जो आज इंजेक्शनचा डोस देणार आहे तो खरंच तुम्हाला लागू होतो का हेही आपण आज तपासायचं आहे। पण हरकत नाही, आज मी इथंच थांबतो कारण बरेच पाहुणे बोलायचे आहेत। मी खाली काय आता माईक माझ्याकडून जाणार नाही आहे साहेब, मी शेवटपर्यंत बोलत राहीन, यात काही शंकाच राहणार नाही। पण पुनश्च एकदा छत्रपती शिवरायांना वंदन करून, सर्व मान्यवरांना वंदन करून मी इथं थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आज आपण येथे श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स इंजिनियर्स यांच्या सौजन्याने हा होम मिनिस्टर महिलांचा मनोरंजनासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे। तसेच मी 3 मार्च 2024 पुरुष गटासाठी आनंदवाडी आखाड्यात आंतरराष्ट्रीय मल्लांच्या उपस्थित कुस्त्या गाजवल्या। त्यावेळी मला एक संकल्पना सुचली की महिला गटासाठी एक स्पर्धा ठेवावी, म्हणून माझ्या पत्नीबरोबर चर्चा करून हा होम मिनिस्टर कार्यक्रम ठरवला आणि तो आज मी यशस्वी पार पडत आहे। यापुढेही असे कार्यक्रम भरवण्यात येतील। आता मी माझ्या समाज कार्याबद्दल थोडे विचार मांडतो। मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे हे लक्षात घेऊन एक संकल्प ठरवला की समाजासाठी, जनतेसाठी, महिलांसाठी, जनावरांसाठी उपयुक्त असा जीवनमूल्य असा द्रव पाणी मुक्त वाटप करायचा, मोफत वाटप करायचा। मग मी हा निश्चय केला आणि तो 1 दिवस नव्हे किंवा 2 दिवस नव्हे, तब्बल 3 महिने 24 तास एक फोन करायचा, रात्री 2 वाजता पण टँकर येऊ शकेल तुमच्या घरी। या पाणी येटणे वाटप जनता, माता भगिनी खुश आहे आणि ही योजना 10 गावासाठी सुरू करायचा माझा संकल्प आहे। यापुढे माझे अजून 5 नवीन संकल्प आणायचा विचार चालू आहे। माझ्या या कार्याला बंधू व माता भगिनी व युवकांनी साथ द्यावी। माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित दाखवला व कार्यक्रमाची शोभा आणली। मी तुमचा मनापासून आभारी आहे। आता माझे 2 शब्द पूर्ण करून माझे भाषण संपवतो। जय हिंद।
छुट्टियों के ये दिन है सुहाने, सारे तेरा यूं साथ रहे। बच्चों के संग बच्चे फिर बन जाए, मौज में झूमे जरा मस्ती करे। बस के बादल बस के पंछी उड़ते रहे। डेंजर झोन, एक चान्स, मानाची पैठणी, भरपूर काही साऊंड ते बक्षीस देणाऱ्या आमच्या प्रमुख पाहुण्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव मॅडम आणि त्यांच्या मातोश्री यांच्या शुभहस्ते हे बक्षीस वितरण होईल अशी मी विनंती करतो. ते बक्षीस घ्या, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घ्या. वर्षावणी या, माधुरी मॅडम पुढे सुंदर असा हा फिल्टर आहे, तांब्याचा आहे आणि हे बक्षीस मिळते आपल्या राधिका वहिनींसाठी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. राधिका वहिनी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. मी विनंती